गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 2 पर्यंत धावणार. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत अजित पवार स्पष्ट बोलले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रीपदाबाबत महायुती सरकारमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजूनही दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपद जाहीर झालेलं नाही. दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव पुढे येत असताना त्यांना विरोध होताना दिसून येतो आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितले, ज्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आपण नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं तेव्हा ते करतील. हा त्यांचा अधिकार आहे. तुमचा माझा कोणाचाही अधिकार नाही. आजपर्यंत या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही अडचण आम्ही येऊ दिली नाही. याबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून याबाबत कोणालाही विचारायचं कारण नाही, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित ग्रामीण भागातील मुलींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सायकल बँक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचं आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी अजित पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की आज सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अधिक उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी राज्यातील सगळी यंत्रणा झोकून काम करणार आहे. सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील. शेवटच्या दिवशी देखील मेट्रो चालूच राहील, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं, हा त्यांचा अधिकार आहे. तुमचा पण नाही, माझा पण नाही. आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात. तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात. लगेच तुम्ही हा दादा असं म्हणाला, तुमचं काय मत आहे? माझं मत स्पष्ट आहे. राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कोणाला मंत्रिमंडळ द्यायचं, कोणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची, कोणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं. आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही. व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत. व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण 1 मेला, 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे. आपण पण ते सगळं दाखवताय. प्रत्येकाला मत असतं, ते आपले मत व्यक्त करतात. परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही. हा पहिल्यापासून हा राज्याचे जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.